Hello student, welcome to physics lecture. Today we are going to start fourth part of the chapter 5 is composition of two simple harmonic motion having same period and along the same path. In previous lecture we have studied the simple harmonic motion. Consider a particle subjected sinusoidally to two simple harmonic motion having the same period and along the same path but of the different amplitudes and initial phase. काय कन्सिडर केलेले आहे आपण दोन सिंपल हार्मोनिक मोशन परफॉर्म करणाऱ्या सायनोसाइडल ज्याचा पिरियड काय सेम आहे आणि पाथ पण सेम आहे परंतु त्याची एम्प्लिट्यूड आणि इनिशियल फेज काय आहे वेगवेगळे आहे. द रिझल्टंट डिस्प्लेसमेंट ॲट एनी इन्स्टंट इज इक्वल टू द वेक्टर सम ऑफ इट्स डिस्प्लेसमेंट ड्यू टू द बोथ सिंपल हार्मोनिक मोशन ॲट दॅट इन्स्टंट. त्याचे जे त्या दोन सिंपल हार्मोनिक मोशनचे जे रिझल्टंट डिस्प्लेसमेंट आहे ती रिझल्टंट डिस्प्लेसमेंट ही इक्वल कशासोबत राहील वेक्टर सम ऑफ द डिस्प्लेसमेंट ड्यू टू द बोथ सिंपल हार्मोनिक मोशन. आता आपल्याला याचं इक्वेशन बघायचं आहे. कंपोजिशन ऑफ टू सिंपल हार्मोनिक मोशन हॅव्हिंग सेम पिरियड अलॉंग द सेम पाथ. Equation of displacement of two simple harmonic motion along same straight line consider as the x-axis r. Consider the equation x1 is equals to a1 sin in bracket omega t plus phi 1 and x2 is equals to a2 sin in bracket omega t plus phi 2. Their resultant displacement is x is equals to x1 plus x2 at any instant t. Hence x is equals to x1 ची व्हॅल्यू काय आहे a1 sin in bracket omega t plus phi 1 plus a2 x2 ची व्हॅल्यू आहे a2 sin in bracket omega t plus phi 2. We can solve this. Hence x is equals to a1 sin omega t plus phi 1 चं काय होईल sin omega t cos phi 1 plus a1 cos omega t sin phi 1 plus a2 sin omega t plus phi 2 चं काय होईल एक्सप्लेनेशन sin omega t cos phi 2 plus a2 cos omega t sin phi 2. Hence x is equals to sin omega t ज्यामध्ये कॉमन आहे तर त्या टर्म आपण एका बाजूला आणलेला आहे तर काय मिळालं आपल्याला a1 cos phi 1 plus a2 cos phi 2 इन ब्रॅकेट sin ओमेगा इंटू sin ओमेगा t प्लस यामध्ये काय दिसत आहे आपल्याला cos ओमेगा t कॉमन दिसत आहे म्हणून आपण या दोन टर्म मधून cos ओमेगा t कॉमन काढूया. याच्यातून sin ओमेगा टी कॉमन काढला याच्यातून cos ओमेगा टी तर काय राहिलं याच्या ब्रॅकेट मध्ये a1 sin phi 1 प्लस a2 sin phi 2 ब्रॅकेट कंप्लीट इनटू cos ओमेगा टी. दिस इज इक्वेशन 1. आता आपण याच्या जागी व्हॅल्यू पुटअप करूया a1 cos ओमेगा a1 cos phi 1 प्लस a2 cos phi 2 च्या जागी व्हॅल्यू पुटअप करूया आपण r cos डेल्टा. r cos डेल्टा इज इक्वल्स टू a1 cos phi 1 plus a2 cos phi 2. It is equation 2 and r sin delta is equals to a1 sin phi 1 plus a2 sin phi 2. द इक्वेशन 1 बिकम जर ही व्हॅल्यू आपण या इक्वेशन मध्ये पुटअप केली तर आपल्याला कोणतं इक्वेशन मिळेल x इज इक्वल्स टू r याच्या जागी या ब्रॅकेटच्या जागी काय येईल r cos डेल्टा
इंटू साइन ओमेगा टी प्लस या ब्रॅकेटच्या जागी काय येईल आर साइन डेल्टा इंटू कॉस ओमेगा टी. या दोन्ही टर्म मध्ये काय कॉमन निघत आहे आर कॉमन निघत आहे म्हणून आपण यामध्ये आर कॉमन काढलं. हेन्स एक्स इज इक्वल्स टू आर इन ब्रॅकेट साइन ओमेगा टी इंटू कॉस डेल्टा प्लस कॉस ओमेगा टी इंटू साइन डेल्टा. हे कशाचा फॉर्म्युला आहे एक्स इज इक्वल्स टू आर हा फॉर्म्युला आहे साइन इन ब्रॅकेट ओमेगा टी प्लस डेल्टा ओमेगा टी प्लस डेल्टा. दिस इज द इक्वेशन ऑफ simple harmonic motion of the same angular frequency but of amplitude r and initial phase delta. हे इक्वेशन आहे सिंपल हार्मोनिक मोशनचं. याच्यामध्ये सेम अँग्युलर फ्रिक्वेन्सी आहे परंतु एम्प्लिट्यूड किती आहे एच्या जागी इथे काय आहे आर आलेला आहे आणि फेज अँगल फायच्या जागी इथे काय घेतलेला आलेला आहे डेल्टा आलेला आहे. It shows that the combination of two linear simple harmonic motion of same period and occurring along a same path is also a simple harmonic motion. याचाच अर्थ असा आहे की दोन लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन ज्याचा पिरियड सेम आहे आणि ज्या सेम पाथने जात आहे त्याचा रिझल्टंट पण काय राहील सिंपल हार्मोनिक मोशनच राहील. आता आपल्याला काढायचे रिझल्टंट एम्प्लिट्यूड. रिझल्टंट एम्प्लिट्यूड म्हणजे आर काढायचा आहे आपल्याला. तर आर काढण्यासाठी हे जे इक्वेशन आहे हे जे दोन इक्वेशन दिलेले आहे आपल्याला आर कॉस डेल्टा इज इक्वल्स टू a1 cos phi1 प्लस a2 cos phi2 आर साइन डेल्टा इज इक्वल्स टू a1 sin phi1 प्लस a2 sin phi2. याच्यावरून आर इज इक्वल्स टू काय येईल आर आपण जर याचा स्क्वेअर केला तर आपल्याला मिळेल आर इज इक्वल्स टू अंडर रूट आर साइन डेल्टा स्क्वेअर प्लस आर कॉस डेल्टा स्क्वेअर. सबस्टिट्यूटिंग फ्रॉम इक्वेशन 2 and 3 वी गेट. आता याची व्हॅल्यू आपण या इक्वेशन मधून सॉरी इथे आपण ह्या व्हॅल्यू पुटअप करूया या इक्वेशन मध्ये. तर आपल्याला सॉल्व जर केलं तर आपल्याला काय मिळेल व्हॅल्यूज आपण याच्यामध्ये पुटअप केली. ठीक आहे. आर इज इक्वल्स टू आर साइन डेल्टाची व्हॅल्यू काय आहे a1 cos phi प्लस a2 cos phi2 आणि आर साइन डेल्टाची व्हॅल्यू काय a1 साइन phi1 प्लस a2 साइन phi2 आणि आर कॉस डेल्टाची व्हॅल्यू आहे a1 cos phi1 प्लस a2 cos phi2. हे सॉल्व जर केलं तर काय मिळेल आपल्याला आर स्क्वेअर इज इक्वल्स टू a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर प्लस ट्वाइस a1 a2 cos phi1 मायनस phi2. आता जर हे कसं आलं आहे हे समजण्यासाठी आपण हे सॉल्व करून बघूया हे इक्वेशन कसं आलेलं आहे. तर काय आहे इक्वेशन आर इज इक्वल्स टू कन्सिडर आर इज इक्वल्स टू अंडर रूट आर साइन डेल्टा स्क्वेअर प्लस आर कॉस डेल्टा स्क्वेअर. हेन्स आर इज इक्वल्स टू अंडर रूट आर साइन डेल्टा स्क्वेअरची व्हॅल्यू काय आहे a1 साइन phi1 प्लस a2 साइन phi2 याचा स्क्वेअर प्लस आर कॉसचा a1 साइन आर कॉसचा a1 cos phi1 प्लस a2 cos phi2 आर स्क्वेअर. आपण याला स्क्वेअर रूट काढण्यासाठी काय करू स्क्वेअर इज इक्वल्स टू इथे काय येईल a1 साइन
phi1 प्लस a2 sin phi2 चा स्क्वेअर प्लस a1 cos phi1 प्लस a2 cos phi2. आता हे जर सॉल्व केलं आपण a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर तर काय होईल a1 स्क्वेअर साइन स्क्वेअर phi1 प्लस टॉइस a1 a2 साइन phi1 साइन phi2 प्लस a2 स्क्वेअर साइन स्क्वेअर phi2 आणि हा ब्रॅकेटचा पण आपण जर स्क्वेअर केला a1 cos phi1 प्लस a2 cos phi2 चा तर काय मिळेल आपल्याला प्लस a1 स्क्वेअर cos स्क्वेअर phi1 प्लस टॉइस a1 a2 cos phi1 cos phi2 प्लस a2 स्क्वेअर cos स्क्वेअर phi2. We know that sin square a plus cos square b is equals to 1. म्हणून आपण जर याच्यातून a1 स्क्वेअर बाहेर काढला किंवा कॉमन काढला आणि sin स्क्वेअर phi1 प्लस sin cos स्क्वेअर phi2 जर केलं तर काय मिळेल इथे 1 येईल. म्हणून इथे काय येईल a1 स्क्वेअर प्लस टॉइस a1 a2 टॉइस a1 a2 कॉमन आहे या टर्म मधून बाहेर काढलं आपण ब्रॅकेटमध्ये काय राहील साइन phi1 साइन phi2 प्लस cos phi1 cos phi2. ठीक आहे आणि या टर्म मधून काय मिळेल बाहेर याच्यातून a2 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये काय राहील साइन स्क्वेअर phi2 प्लस cos स्क्वेअर phi2 इज इक्वल्स टू 1. म्हणून काय आलं a2 स्क्वेअर हेच r स्क्वेअर इज इक्वल्स टू काय मिळालं a1 स्क्वेअर प्लस टॉइस a1 a2 इन ब्रॅकेट साइन phi1 साइन phi2 प्लस cos phi1 cos phi2 प्लस a2 स्क्वेअर. रिअरेंज दिस इक्वेशन आपण जर याला रिअरेंज केलं तर काय r स्क्वेअर इज इक्वल्स टू a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर प्लस टॉइस a1 a2. हा कशाचा फॉर्म्युला आहे आपल्याला माहित आहे cos phi1 मायनस phi2. म्हणून r इज इक्वल्स टू काय येईल r इज इक्वल्स टू अंडर रूट स्क्वेअर रूट घेऊ आपण a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर प्लस टॉइस a1 a2 cos phi1 मायनस phi2. इथे हे आलेलं आहे r इज इक्वल्स टू रिझल्टंट एम्प्लिट्यूड आपल्याला आलेली आहे. जर सॉल्व केल्यानंतर हे रिझल्टंट एम्प्लिट्यूड मिळते. इथे डायरेक्ट रिझल्टंट एम्प्लिट्यूड त्यांनी काढलेले आहे टेक्स्टबुकमध्ये. हेच r इज इक्वल्स टू आपण आताच बघितलं कशी काढली तर हेच r इज इक्वल्स टू अंडर रूट a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर प्लस टॉइस a1 a2 cos in bracket phi1 minus phi2. It is equation number 5. The initial phase delta of the resultant motion. Equation आता आपल्याला डेल्टा काढायचा आहे इनिशियल फेज काढायचा आहे तर काय करू आपण इक्वेशन 3 डिवाइडेड बाय इक्वेशन 2 वी कॅन गेट r sin delta upon r cos delta is equals to a1 sin phi1 plus a2 sin phi2 upon a1 cos phi1 plus a2 cos phi2. We know that sin theta upon cos theta is nothing but tan theta. R get cancelled. Hence tan delta is equals to a1 sin phi1 plus a2 sin phi2 upon a1 cos phi1 plus a2 cos phi2. Hence delta is equals to tan inverse a1 sin phi1 plus a2 sin phi2 upon a1 cos phi1 plus a2 cos phi2. This is equation 6. आता आपल्याला याच्या स्पेशल केस बघायचं आहे. फर्स्ट केस if the two simple harmonic motion are in phase. जर दोन्ही सिंपल हार्मोनिक मोशन या फेज मध्ये असेल तर
phi1 मायनस phi2 इज इक्वल्स टू काय राहील, phi1 मायनस phi2 इज इक्वल्स टू 0. हेच cos phi1 मायनस phi2 इज इक्वल्स टू 1. आता जर आपण cos phi1 मायनस phi2 इज इक्वल्स टू 1 ही जर व्हॅल्यू आपण रिझल्टंट अँप्लिट्यूड मध्ये जर पुटअप केली तर आपल्याला काय मिळेल, r इज इक्वल्स टू अंडर रूट a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर प्लस टॉइस a1 a2. आणि हे कशाचं आहे फॉर्म्युला आपल्याला माहित आहे, a1 प्लस a2 होल स्क्वेअर, इथे स्क्वेअर रूट मध्ये आहे म्हणून काय लिहिते प्लस मायनस इन ब्रॅकेट a1 प्लस a2. जर a1 आणि a2 सेम असेल, it is considered as a, we can get r is equals to twice a. आता सेकंड केस, if the two simple harmonic motion are 90 degree. आता दोन्ही सिंपल हार्मोनिक मोशनचा फेज त्या 90 डिग्री असेल, म्हणजे आउट ऑफ फेज असेल, म्हणजे फेज डिफरन्स phi1 मायनस phi2 किती असेल, 90 डिग्री असेल. हेच द cos phi1 मायनस phi2 किती राहील, 0 राहील. जर आपण ही व्हॅल्यू रिझल्टंट अँप्लिट्यूड r च्या फॉर्म्युल्यामध्ये पुटअप केली तर आपल्याला काय मिळेल, हेच r इज इक्वल्स टू अंडर रूट a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर, a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर. आणि इफ जर a1 आणि a2 इज इक्वल्स टू a घेतला तर काय मिळेल आपल्याला, r इज इक्वल्स टू अंडर रूट 2a. आता थर्ड केस आहे, इफ द टू सिंपल हार्मोनिक मोशन आर 180 डिग्री आउट ऑफ फेज. जर फेज डिफरन्स हा 180 डिग्री असेल, मीन्स phi1 मायनस phi2 इज इक्वल्स टू 180 डिग्री. हेच cos phi1 मायनस phi2 इज इक्वल्स टू -1. जर -1 ची व्हॅल्यू जर आपण या इक्वेशन मध्ये पुटअप केली तर आपल्याला काय मिळेल, r इज इक्वल्स टू अंडर रूट a1 स्क्वेअर प्लस a2 स्क्वेअर मायनस टॉइस a1 a2. हेच r इज इक्वल्स टू मॅग्निट्यूड कन्सिडर केली आहे a1 मायनस a2. जर a1 ची व्हॅल्यू a2 इज इक्वल्स टू a1 आणि a2 सेम असेल, a कन्सिडर केला आपण तर वी कॅन गेट r इज इक्वल्स टू 0. सॉरी, हो, r इज इक्वल्स टू 0. दिस इज द कंपोजिशन ऑफ टू सिंपल हार्मोनिक मोशन. आता आपल्याला बघायचे आहे एनर्जी ऑफ ए पार्टिकल परफॉर्मिंग सिंपल हार्मोनिक मोशन. सॉरी, एनर्जी ऑफ ए पार्टिकल. Energy of particle performing simple harmonic motion. Consider a particle of mass small m performing a linear simple harmonic motion along the path m n about the mean position o at a given instant. Let the particle be at p at a distance x from o. कन्सिडर केलेला आहे, एक पार्टिकल घेतलेला आहे, त्याचा मास m आहे आणि तो पार्टिकल लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन परफॉर्म करत आहे. कोणत्या पाथनी, mn पाथनी, आणि त्याची मेन पोझिशन कोणती आहे, o आहे. ॲट इन्स्टंट टाइम टी मध्ये नाही आहे, ॲट गिवन इन्स्टंट मध्ये. आता पार्टिकल कुठे आहे, पी पोझिशन वरती आहे, ॲट ए डिस्टन्स x फ्रॉम द मीन पोझिशन. वी नो दॅट द व्हेलॉसिटी ऑफ ए पार्टिकल इन सिंपल हार्मोनिक मोशन इज गिवन ॲज v इज इक्वल्स टू ओमेगा अंडर रूट a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर इज इक्वल्स टू a ओमेगा cos in bracket omega t plus
φ1. आपल्याला एनर्जी काढायची आहे. एनर्जी टोटल एनर्जी काढायची आहे. म्हणजे आपल्याला फर्स्ट काय काढावं लागेल, कायनेटिक एनर्जी, आणि नंतर काय काढावं लागेल, पोटेन्शियल एनर्जी. म्हणून आपण इथे व्ही व्हेलॉसिटी कन्सिडर केलेली आहे. आता कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे. कायनेटिक एनर्जी इज इक्वल्स टू, इट इज रिप्रेझेंटेड बाय EK इज इक्वल्स टू 1/2 mv². व्ही स्क्वेअरच्या जागी आता आपण ही व्हॅल्यू पुटअप करू. 1/2 m ओमेगा स्क्वेअर इन ब्रॅकेट a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर इज इक्वल्स टू 1/2 k इन ब्रॅकेट a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर. इथे m k इज इक्वल्स टू m ओमेगा स्क्वेअर ची व्हॅल्यू पुटअप केलेली आहे. k इज इक्वल्स टू, हेन्स EK इज इक्वल्स टू 1/2 m. सॉल्व जर केला आपण, नाही, EK इज इक्वल्स टू 1/2 m. दिस इज द कायनेटिक एनर्जी. आता आपल्याला बघायचे आहे कायनेटिक एनर्जी ॲट अ डिस्प्लेसमेंट x ॲट टाइम t. इट इज 1/2 m a स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर cos स्क्वेअर इन ब्रॅकेट ओमेगा t प्लस phi इज इक्वल्स टू 1/2 k a स्क्वेअर cos स्क्वेअर in bracket omega t plus phi. Thus with time it varies as cos square theta. That is, suppose the particle is displaced further by an infinitesimal displacement dx against the restoring force. आता पार्टिकल काय झालेला आहे, डिस्प्लेस झालेला आहे इन्फायनाइटेसिमल स्मॉल डिस्प्लेसमेंटनी dx नी अगेन्स्ट द रिस्टोरिंग फोर्स f नी. तर काय होईल, डिस्प्लेस झालेला आहे स्मॉल डिस्प्लेसमेंटनी, तर तिथे काय होईल, वर्क डन होईल फोर्स मुळे. हेच फोर्स वर्क डन इज इक्वल्स टू एक्सटर्नल वर्क डन dw ड्यूरिंग दिस डिस्प्लेसमेंट इज dw इज इक्वल्स टू f इन ब्रॅकेट मायनस dx इज इक्वल्स टू, f ची व्हॅल्यू काय आहे आपल्याला माहित आहे, f इज इक्वल्स टू मायनस kx. हेच इज इक्वल्स टू मायनस kx इन ब्रॅकेट मायनस dx इज इक्वल्स टू kx dx. टोटल वर्क डन काढण्यासाठी आपण काय करू, इंटिग्रेट करू या इक्वेशनला फ्रॉम 0 टू x. हेन्स w इज इक्वल्स टू इंटिग्रेट 0 टू x dw इज इक्वल्स टू इंटिग्रेट 0 टू x. dw ची व्हॅल्यू काय आहे, kx dx इज इक्वल्स टू 1/2 k x स्क्वेअर. जर इंटिग्रेशन केलं तर काय येईल, 1/2 k x स्क्वेअर. This should be the potential energy PE of the particle at displacement x. आपल्याला माहित आहे वर्क डन इज नथिंग बट त्या पोटेन्शियल एनर्जी. म्हणजे हीच काय झाली, पोटेन्शियल एनर्जी झाली आपली त्या पार्टिकलची. हेच इट इज रिप्रेझेंटेड बाय EP. हेन्स EP इज इक्वल्स टू 1/2 k x स्क्वेअर इज इक्वल्स टू 1/2 k ची व्हॅल्यू आपल्याला माहित आहे m ओमेगा स्क्वेअर आणि हे x स्क्वेअर. दिस इज इक्वेशन 3. ॲट टाइम t इट इज, ॲट टाइम t मध्ये हे इक्वेशन काय होईल, EP इज इक्वल्स टू 1/2 k x स्क्वेअर इज इक्वल्स टू 1/2 k a स्क्वेअर साइन स्क्वेअर ओमेगा इन ब्रॅकेट ओमेगा t प्लस phi. हेन्स EP इज इक्वल्स टू 1/2 m a स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर साइन स्क्वेअर इन ब्रॅकेट ओमेगा t प्लस phi. दिस इज द पोटेन्शियल एनर्जी. आपल्याला पाहिजे टोटल एनर्जी. टोटल एनर्जीसाठी आपल्याला काय करावं लागेल, कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी ची ऍडिशन करावं लागेल. कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जीची आपल्याला ऍडिशन करावं लागेल. तर आपण बघूया. टोटल एनर्जी इज इक्वल्स टू कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी EP EK प्लस EP.
आता आपल्याकडे दोन्ही व्हॅल्यू आहेत. युजिंग इक्वेशन 1 and 3 वी गेट E is equals to 1/2 m omega square in bracket a square minus x square plus पोटेन्शियल एनर्जी काय आहे 1/2 m ओमेगा स्क्वेअर x स्क्वेअर. जर आपण हे सॉल्व केलं तर आपल्याला काय मिळेल E is equals to 1/2 m ओमेगा स्क्वेअर a स्क्वेअर इज इक्वल्स टू 1/2 m ओमेगा स्क्वेअरच्या जागी आपण व्हॅल्यू पुटअप केलो k, तर आपल्याला काय मिळेल 1/2 k a स्क्वेअर इज इक्वल्स टू 1/2 m v max स्क्वेअर. v max स्क्वेअर. आपल्याला आता फ्रिक्वेन्सी माहित आहे ओमेगा आपल्याला कायनेटिक एनर्जी. दिस इज द एक्सप्रेशन गिव्स द टोटल एनर्जी ऑफ पार्टिकल ऍट पॉइंट पी. हे जे इक्वेशन आहे ते काय आहे टोटल एनर्जीचे इक्वेशन आहे जेव्हा पार्टिकल कुठे आहे ऍट पॉइंट पी वरती आहे. तर आपण आता कन्सिडर करू एज एम ओमेगा and a are constant. The total energy of a particle at any point p is constant. जर a ओमेगा आणि m जर कॉन्स्टंट असेल तर टोटल एनर्जी पण काय राहील कॉन्स्टंट राहील. इन अदर वर्ड द एनर्जी इज कन्झर्व्ड इन सिंपल हार्मोनिक मोशन. इफ n इज द फ्रिक्वेन्सी इन सिंपल हार्मोनिक मोशन, याचाच अर्थ काय आहे एनर्जी काय आहे कन्झर्व्ड आहे. आता आपल्याला माहित आहे फ्रिक्वेन्सी n is if the frequency in simple harmonic motion, we know the formula omega is equals to 2 pi n. Using this equation we get E is equals to 1/2 m omega square. omega square ची व्हॅल्यू काय आहे 2 pi n square 2 pi n whole square into a square is equals to 2 pi square n square a square m. 2 गेट काय होईल इथे 4 येईल 2 चा स्क्वेअर म्हणून 2 into 2 कॅन्सल झालं तर इथे काय 2 पाय स्क्वेअर n स्क्वेअर a स्क्वेअर m. हेन्स E इज इक्वल्स टू 2 पाय स्क्वेअर m a स्क्वेअर अपॉन t स्क्वेअर a स्क्वेअर अपॉन t स्क्वेअर. Thus the total energy in simple harmonic motion is directly proportional to. या इक्वेशन वरून आपण काय सांगू शकतो टोटल एनर्जी ऑफ द सिंपल हार्मोनिक मोशन ही डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे मास ऑफ द पार्टिकल. सेकंड इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ एम्प्लीट्यूड. थर्ड इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ फ्रिक्वेन्सी. इट इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ पीरियड. दिस इज द. आता आपल्याला याच्यात स्पेशल केसेस बघायचे आहे एनर्जीच्या ऍट मीन पोझिशन. आता जर पार्टिकल हा मीन पोझिशनला असेल म्हणजे डिस्प्लेसमेंट x इज इक्वल्स टू 0 असेल त्यावेळेस व्हेलॉसिटी काय राहते मॅक्झिमम राहते. हेन्स E इज इक्वल्स टू काय राहील ई के मॅक्स इज इक्वल्स टू 1/2 m ओमेगा स्क्वेअर a स्क्वेअर आणि पोटेन्शियल एनर्जी मिनिमम राहील इज इक्वल्स टू 0. आता जर पार्टिकल एक्स्ट्रीम पोझिशनला असेल तर मीन्स x इज इक्वल्स टू प्लस मायनस a त्यावेळेस व्हेलॉसिटी काय राहील 0 राहील म्हणजे कायनेटिक एनर्जी 0 राहील आणि पोटेन्शियल एनर्जी काय राहील मॅक्झिमम राहील इज इक्वल्स टू 1/2 m ओमेगा स्क्वेअर a स्क्वेअर. आता जर कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी जर दोन्ही सेम असेल हेन्स 1/2 m ओमेगा स्क्वेअर इन ब्रॅकेट a स्क्वेअर मायनस x स्क्वेअर इज इक्वल्स टू 1/2 m ओमेगा स्क्वेअर x स्क्वेअर. तर आपण हे जर सॉल्व केलं तर आपल्याला काय मिळेल हेन्स x इज इक्वल्स टू प्लस मायनस a अपॉन √2. ऍट x इज इक्वल्स टू प्लस मायनस a अपॉन √2 द कायनेटिक एनर्जी इज इक्वल्स टू पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल्स टू E अपॉन 2 इज इक्वल्स टू E अपॉन 2. आता फोर्थ केस आहे ऍट x इज इक्वल्स टू प्लस मायनस a अपॉन 2 पोटेन्शियल एनर्जी किती राहील 1/2 kx स्क्वेअर इज इक्वल्स टू 1/4 इन ब्रॅकेट 1/2 k a स्क्वेअर इज इक्वल्स टू E अपॉन 4. Hence the kinetic energy is equals to 3 times the potential energy. Thus at x is equals to plus minus a upon 2 the energy is 25% potential and 75%
kinetic. The variation of kinetic energy and potential energy with displacement in simple harmonic motion is shown in figure. This is the energy in simple harmonic motion. तर प्रत्येक पोझिशनला, एक्स्ट्रीम पोझिशनला, मेन पोझिशनला कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी किती राहील हा आपल्याला याच्यावरून समजून येते. दिस इज ऑल अबाउट दिस टॉपिक. थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय बाय.